आपल्यापैकी अनेक गुंतवणूकदार FD म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करतात। गुंतवणुकीचा कालावधी आणि त्यावर मिळणारं व्याज या दोन्ही गोष्टी निश्चित असतात, त्यामुळे याला फिक्स्ड डिपॉझिट असं म्हणतात। आपण सहसा रेग्युलर FD मध्ये गुंतवणूक करतो, पण FDचे अनेक प्रकार आहेत। मात्र माहिती अभावी आपण केवळ रेग्युलर FD मध्येच गुंतवणूक करतो आणि चांगला रिटर्न मिळवण्याची संधी गमावतो। बँक कर्मचाऱ्यांवर देखील कामाचा खूप ताण असतो, त्यामुळे ते देखील जास्त माहिती देण्याचं टाळतात। मात्र गुंतवणूकदार म्हणून आपल्याकडे FD बद्दल आणि उपलब्ध असणाऱ्या FDच्या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणं आपलं काम आहे। सगळ्यात पहिला आणि आपल्या फायद्याचा प्रकार आहे ऑटो फिक्स्ड डिपॉझिट। ग्राहकांची गरज ओळखून अनेक बँकांनी FDचा हा प्रकार लॉन्च केलाय। बऱ्याच वेळेला गुंतवणूकदारांच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे पडून असतात। आपण FD केली तर तेवढ्या कालावधीसाठी पैसे अडकून पडतात। आपल्याला नक्की कधी पैसे लागतील ते माहीत नसतं, म्हणून आपण ते पैसे सेव्हिंग अकाउंटमध्येच ठेवतो। मात्र यामुळे त्या रकमेवर केवळ 2.5 ते 4% व्याज मिळतं। ग्राहकांना सेव्हिंग अकाउंटची फ्लेक्झिबिलिटी आणि FDचं व्याज मिळावं म्हणून बँकांनी ऑटो फिक्स्ड डिपॉझिटची सुविधा दिली आहे। यामध्ये काही ठराविक रक्कम सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवली जाते। त्या लिमिटपेक्षा जास्त रक्कम अकाउंटमध्ये असेल तर ती रक्कम ऑटोमॅटिकली FD मध्ये ट्रान्सफर केली जाते। आपल्याला पाहिजे तेव्हा या FD मधून पैसे काढता येतात आणि पैसे लवकर काढले म्हणून कोणतीही पेनल्टी भरावी लागत नाही। यामुळे ऑटो फिक्स्ड डिपॉझिट हा आपल्यासाठी नक्कीच फायद्याचा प्रकार आहे। FDचा दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे सिनियर सिटीजन FD स्कीम। हे नाव ऐकल्यावर 60 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या लोकांना असं वाटतं की ही FD आपल्यासाठी फायद्याची नाहीये, कारण आपलं वय 60 पेक्षा कमी आहे। मात्र ज्यांचं वय 60 पेक्षा कमी आहे ते देखील सिनियर सिटीजन FDचा फायदा घेऊ शकतात। एखाद्या मुलाचं वय 35, 40 किंवा 45 असेल आणि त्याच्या घरात आई किंवा वडील सिनियर सिटीजन असतील तर त्यांच्या नावावर तो FD करू शकतो। आई किंवा वडिलांच्या नावावर FD करून त्यामध्ये स्वतःचं नाव नॉमिनी म्हणून टाकलं तर नॉर्मल FD पेक्षा आपल्याला 20 ते 40% अधिक व्याज मिळेल। FDचा तिसरा महत्त्वाचा प्रकार आहे टॅक्स सेव्हिंग FD। अनेक लोक सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळावं म्हणून PPF, इन्शुरन्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात। मात्र टॅक्स वाचवण्यासाठी टॅक्स सेव्हिंग FD हा देखील चांगला पर्याय आहे। यावर इतर FD पेक्षा व्याज थोडं कमी मिळतं आणि 5 वर्षाचा लॉक इन कालावधी असतो। मात्र इथे आपले पैसे सुरक्षित राहतात। सध्याच्या परिस्थितीत शेअर मार्केट ओव्हरव्हॅल्यूड आहे, त्यामुळे ELSS फंड्स, ULIP आणि NPS सोबतच आपण टॅक्स सेव्हिंग FDचा देखील विचार करू शकतो। FDचा चौथा प्रकार आहे रिइन्व्हेस्टमेंट FD। ज्या गुंतवणूकदारांना केवळ वेल्थ क्रिएशनसाठी FD मध्ये गुंतवणूक करायची आहे आणि FDतून लगेच उत्पन्न नकोय, त्यांच्यासाठी या FDचा नक्कीच फायदा आहे। रिइन्व्हेस्टमेंट FD मध्ये आपल्याला लगेच व्याज मिळत नाही, तर त्याची FD मध्येच रिइन्व्हेस्टमेंट केली जाते। त्यामुळे FDची टर्म संपल्यावर आपल्याला चांगला कॉर्पस मिळतो। FDचा शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे डिजिटल फिक्स्ड डिपॉझिट। ज्या FD आपण ॲप किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून चालू करतो त्यांना डिजिटल FD असं म्हणतात। आपण बँकेच्या शाखेत जाऊन FD चालू केली तर बँक आपल्याला FDची रिसीट देते। ती रिसीट आपल्याला जपून ठेवावी लागते। FD वर लोन घ्यायचा असेल किंवा मुदतीपूर्वी त्यातून पैसे काढायचे असतील किंवा मुदत संपल्यावर मॅच्युरिटीच्या वेळेला ओरिजिनल रिसीट सादर करावी लागते। ऑफलाईन FDतून पैसे काढायचे असतील तर बँक चालू असतानाच ते शक्य असतं। मात्र शनिवार किंवा रविवारी किंवा बँकेला इतर दिवशी सुट्टी असताना आपल्याला यातून पैसे काढता येत नाहीत। अशा परिस्थितीत डिजिटल FDचा आपल्याला उपयोग होतो। जर आपण ऑनलाईन FD चालू केली असेल तर 365 दिवसांपैकी कधीही आपण FDचं रिडेम्पशन करू शकतो किंवा त्यावर लोनही घेऊ शकतो। FD मॅच्युअर झाली तर ऑटो रिन्युअल होऊ शकतं किंवा आपल्याला पैसे पाहिजे असतील तर ते आपल्या अकाउंटमध्ये आपोआप जमा होतील। डिजिटल FD सुरक्षित तर असतातच, त्यासोबतच ऑफलाईन FD सारखी यामध्ये गैरसोय होत नाही। तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करत असाल तर आम्ही सांगितलेल्या या 5 प्रकारच्या FDचा नक्की विचार करा। तुमच्या बँकेकडून सविस्तर माहिती घ्या आणि FD वर जास्त रिटर्न मिळवा। पाहत रहा मनी9 मराठी।